गुन्ह्यांमध्ये चांगले पुरावे गोळा करून तपास वेळेत पूर्ण करण्याची एसआयटीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न संपूर्ण टीम करत आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की पीडितांना कोणत्याही प्रकारे मनस्ताप होणार नाही याची समाज म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घेऊयात। तुमच्या माध्यमातून हे आव्हान, ही विनंती मी सर्वांना करू इच्छिते। आपल्या मनामध्ये पदाधिकारी, अधिकारी यांना एसआयटी कडून बोलवण्यात येणार आहे का, किंवा अमुकला आपण का बोलवले नाही, कधी बोलवणार आहे, अशा प्रकारचे देखील अनेक शंका आणि प्रश्न असू शकतात। अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी मला मेसेज करून या प्रकारच्या प्रश्नांची विचारणा केलेली आहे। त्याबाबत मी सांगू इच्छिते की आपल्याकडे दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्याच्या अनुषंगाने तपास होत असतो। तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात त्याप्रमाणे पुढील तपास केला जातो। पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सहआरोपी आहे का हे पाहिले जाते। त्यानुसार त्याची चौकशी आणि त्याच्यावरची इतर कायदेशीर कारवाई केली जाते। त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत। या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये।